पुढची बातमी विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी विकास गोगावलेंकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्यात आला होता। दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली होती आणि कोर्टाने जामीन फेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे असं राऊत म्हणाले। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली, हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। पुढची एक मोठी बातमी आहे। तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि समाज माध्यमांवरती त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचा देखील फोटो आहे। मात्र अभिषेक घोसाळकरांचा फोटो किंवा त्यांचं छायाचित्र वापरण्यास ठाकरे सेनेने विरोध केलाय। तेजस्वी घोसाळकरांनी मोदींचा फोटो वापरावा असं संजय राऊत म्हणाले। बघा, असं आहे की ज्यांनी शिवसेनेचा पक्ष सोडला त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिक पतीचा फोटो लावून मतं मागू नयेत। त्यांनी मोदींचा लावावा, अमित शहांचा लावावा, देवेंद्र फडणवीसांचा लावावा। अभिषेक घोसाळकर हे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक होते आणि शेवटपर्यंत ते शिवसेनेबरोबरच राहिले आणि तिथेच त्यांना बलिदान द्यावं लागलं।